हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आणि मी निघालोय अर्चूला सरप्राईज करायला तिच्या ऑफिसला. आज आमची 14 फेब्रुवारी असून आमची भेट झाली नाही कारण मी होतो गावी 2 दिवस आणि मी दुपारी आलो तोपर्यंत ती ऑफिसला गेली होती. बट सरप्राईज द्यायच्या आधी मला एक गोष्ट घ्यायला जायची ती म्हणजे दळण. गहू टाकले दळायला. उद्या आहे गुरुवार आणि घरामध्ये कसल्याही प्रकारचं पीठ नाही आहे, ना गव्हाचं पीठ आहे ना भाकरींचं पीठ आहे. सो उद्या सुट्टी असते गिरणीला, त्याच्यामुळे आज ते प्रायोरिटीवर टाकलंय आणि ते पिक करतो कारण 9 वाजेला गिरणी बंद होते आणि मग हे घेतल्यानंतर पुढे निघतो तिच्या ऑफिसला तिला सरप्राईज करायला. बट तिथं जाण्याच्या आधी पण 1-2 वस्तू घ्यायची आहे त्या तुम्हाला सांगतो. ओके, तर कम्प्लीट सीन असा आहे की मी गेलो होतो माझ्या एका भाच्याच्या लग्नाला गावी आणि 2 दिवसाचं लग्न होतं आणि रात्री माझी ट्रेन होती ऍक्च्युली 2 वाजेची आणि जी सकाळी पोहोचणार होती 9ला इथं पुण्यामध्ये. बट ती तिथंच भुसावळला लेट आली 1 तास. मी 3:30च्या आसपास 2:40चा टाइम होता तिचा ऍक्च्युली आणि मी बसलो 3:30च्या आसपास ट्रेनमध्ये आणि तिथे 1 तास लेट झाली आणि इन बिटवीन तिच्या रूटमध्ये ती अजून 2 तास डिलेला गेली. तर मी जे 9 वाजेला पोहोचणार होतो ते मी पुणे स्टेशनला पोहोचलो 12:30ला आणि तिथून मग मला घरी येता येता वाजले ऑलमोस्ट 2 आणि अर्चू निघून गेली 1 वाजेला ऑफिससाठी. सो मला असं वाटलं होतं की सकाळी येईल आणि सकाळी भेट होईल, तर येताना आपण थोडेसे फ्लॉवर वगैरे घेऊन येऊ आणि तिला व्हॅलेंटाईनचं विश करू. बट शेवटी रेल्वे तिने तो गोड घातला आणि सकाळी आमची काही भेट झाली नाही. म्हटलं आता त्याला लेट झालंय तर व्हॅलेंटाईनचं पण मी काही विश केलं नाही तिला, कारण आल्यानंतर म्हटलं आता ते विश करून ती मजा घालवण्यापेक्षा आपण तिला रात्री सरप्राईज देऊ जेव्हा तिचं ऑफिस संपेल. ती 10 वाजेला निघते ऑफिसमधून, 10:15 सो तिला घरी येता येता 11 वाजतील. त्याच्यामुळे म्हटलं ती येईल आणि मग मी तिला विश करेल त्याच्यापेक्षा मी तिथं जातो TCSच्या बाहेर गेटला, तिला गेटवर बोलवतो आणि तिथं तिला ते फ्लॉवर देऊन व्हॅलेंटाईनचं विश करतो आणि असं एक छोटंसं सरप्राईज देतो. कारण हे छोटंसं आहे बट खूप महत्वाचं आहे. का ते आता फ्लॉवर घेतल्यानंतर पुढे सांगतो. तोपर्यंत आता ड्राईव्ह करतो कारण 9 वाजलेले आहे. तिथं पोहोचायला मला अर्धा-पाऊण तास जाईल. स्पेशल बुके बनवून घेतले, त्याच्याकडे बनवलेले खूप होते. त्याला म्हटलं बनाए हुए मत दे भाई, मेरे सामने बना और थोड़ा मैं बोलू वो फ्लॉवर्स ऍड कर. सगळ्या प्रकारचे गुलाब, सगळ्या कलरचे गुलाब त्याच्यामध्ये ऍड केले आणि असं एक बनवून घेतलंय. आणि बनवून घ्यायचं अजून एक इम्पॉर्टंट रिझन म्हणजे जे बनवलेले बुके होते ते 500 आणि 600 बोलत होता. त्याला म्हटलं एवढी गरज नाहीये कारण कसं आहे, भावना ठीक है बट भावनाओं में बह जाना वो ठीक नहीं है, थोड़ा बजट भी देखना पड़ता है. तो बोलला 250 रुपये. मी त्याला बोललो म्हटलं मला हे सगळे गुलाब पाहिजे, कलर लावलेले होते म्हणजे ठेवलेले होते त्याने आणि मला छान वाटलं. म्हटलं हे सगळे गुलाब देतो. बोला 250 रुपये लेगा. मी बोला 150 रुपयात दे का. 150 रुपयामध्ये त्याच्याकडनं बुके बनवून घेतले. मला वाटलेलं आता 9:30 पावणे 10 झाले, काहीच ट्रॅफिक लागणार नाही आणि या रूटला एवढी ट्रॅफिक. इंजोडी फेज 1 आहे नो. ऑफिसला जाणाऱ्या कॅब सुरू झाल्या असतील, ज्यांची नाईट शिफ्ट वगैरे असेल किंवा रिटर्न येणाऱ्या कॅब असतील. बट प्रॉब्लेम काय आहे की आज व्हॅलेंटाईन डे हे विसरलो मी, त्याच्यामुळे गर्दी असणारच आहे. इकडे पब्स आहे, कॅफेज वगैरे, रेस्टॉरंट आहे. सो सगळी ट्रॅफिक इकडे वळालेली आहे आणि थोडंसं मी गणलेलो आहे. मी ऍक्च्युली डांगे चौक रस्त्याने जातो पण मला बुके घ्यायचे होते, त्या रस्त्याला मला डाऊट होता त्याच्यामुळे मी ह्या साईडने टाकले आणि हे बुके घेतले. आणि थोडी ट्रॅफिक आता फेज 1 पर्यंत मला फेस करायला लागेल. आणि वाजले किती ते दाखवायला गेलं तर 9:25 झाले. ही 10ला फ्लोअरवरून निघते. आता ही कॉल उचलत नाहीये, ते पण एक आहे. ही कॅबने येते, हिला कॅब कॅन्सल करायला लावेल. 9:25 झाले. सो अशी गडबड चालू आहे, त्याच्यामुळे आता पटापट पोहोचतो. TCSच्या बाहेर आलोय. अर्चू येते आहे. 9:43 झाले आणि तिला अजून 15-1 मिनिटं आहे. सो तिला टाइम लागेल, तोपर्यंत आपण गप्पा करूया. मागच्या 2012 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो आहे आणि 2012 पासून आज आहे 2024. या तब्बल 12 वर्षांमध्ये हे फर्स्ट टाइम आहे जे मी असं काहीतरी करतोय. लिटरली तुम्हाला विश्वास बसणार नाही, आमचं आहे लव्ह मॅरेज बट हे फर्स्ट टाइम आहे जे की मी त्यासाठी बुके म्हणा किंवा फ्लॉवर्स म्हणा ते घेऊन आलोय. आणि सगळ्यात आधी माझ्यापेक्षा तर तिला जास्त शॉक बसेल की मी असं काहीतरी करतोय. बऱ्याचशा लोकांना असं दिसत असेल की मी खूप रोमॅन्टिक आहे वगैरे वगैरे. नाही, बट मी इतका पण नाहीये. या गोष्टींमध्ये मी खूप कमी आहे. भले मी बोलून माझ्या शब्दांनी खेळवता मला येतं बट ह्या गोष्टींमध्ये मी वीक आहे. बट त्याचाच एक छोटा मोठा प्रयत्न करतोय. ते बुके घेऊन आलोय तर बघा नक्कीच तिला शॉक बसणार आहे की आज म्हणजे सूर्य कुठून उगवला होता अशा प्रकारात तिची रिॲक्शन येईल. फायनली आली, दिसत नाही अजून, या साईडला आली
आणि एकदम टायर्ड असेल बिचारी, कारण सकाळची निघते, काम करते आणि कुठंतरी अरे अरे लपून ठेवला होता या साईडला आणि त्या साईडला दिसला. नेहमी बॅग घेऊन पुढच्या सीटवरती बसते. नाही तू आया म्हटलं पाठीमागे लपून ठेवू आणि आल्यानंतर तिला हॅपी व्हॅलेंटाईन डे विश करू. आणि आजच तिला बॅग मागे ठेवायची होती. म्हणजे काय अरे देवा, जाऊ दे हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हटलं. पोरगी म्हटलं विचार करत असेल सकाळपासून याने विश नाही केलं, फोटो नाही केला. म्हटलं नाही, या वेळेचं व्हॅलेंटाईन डे थोडस वेगळं करायचं, कारण व्हॅलेंटाईन टू वीक काही केलंच नाही आणि भलतीकडेच तू सेलिब्रेट करून आलाय, त्याच्यामुळे तू ही भरपाई केलेली आहे. भरपाई मग तशी तर ही 2012 नंतरची भरपाई आहे. हा म्हणजे बघा, काही सुद्धा केलेलं नाही व्हॅलेंटाईन डे ला. हे फर्स्ट टाइम असेल जे मी तुझ्यासाठी बुके घेऊन आलोय. आजा भाई मेरे को भी विश कर. स्काय ब्लू तुम्ही पाहते फर्स्ट टाइम. अर्चू जस्ट बोलली एवढे कलरफुल म्हणजे कुठून आणले, आणि मला थोडंसं काहीतरी ना युनिक वाटलं. म्हटलं सगळं मी स्वतः एवढ्या कलरचे फुलं बघितले आणि तिने पण तोच क्वेश्चन केला की म्हणजे ती पण फर्स्ट टाइम बघते. आवडलं ना तुला? 12 वर्षाची भरपाई करायची होती, काहीतरी स्पेशल पाहिजे होतं की नाही, त्याच्यामुळे थोडेसे वेगळे जगा वेगळे थोडेसे शोधून आणले तुझ्यासाठी. एक एक तोडून आणलाय मी प्रत्येक दिशामधून. 4 दिवसांचे 4 रिप्रेझेंट करताय का? अच्छा, 4 दिशांचे 4 आणि 1 क्वार्टरचं 1, म्हणजे 3 वर्षाचं 1 क्वार्टर पकडून चल तू. सॉरी क्वार्टर नाही, क्वार्टर. थोड़ा आर साइलेंट है भाई अपना, कोई ऐसा गलत फहमी में मत पड़ो क्वार्टर वर्ड सुन के. आता व्हॅलेंटाईन डे आहे म्हटल्यावर फक्त बुके देऊन तो होणार नाही. बट अर्जुने जेवण केलंय, ती टिफिन घेऊन आली होती आणि माझं पण जेवण तिने दुपारीच बनवून ती निघून गेली होती ऑफिसला. तर आता जेवायचा प्लॅन तर मुश्किल आहे, बट अजून तुझी एक आवडती गोष्ट त्या ठिकाणी तुला घेऊन चाललोय. खूप छोटी आहे, खूप मोजकी आहे, म्हणजे तू खुश होशील. तू सांगून देऊ तुला कुठे चाललोय आपण? आईस्क्रीम खायला. यस चल, आज के दिन तो बनता है भाई, आज के दिन तो बनता है. असं नाही नको म्हणू रे, मी म्हणजे इतक्या लांब आलो तुला घ्यायला वगैरे. आणि हे बघा, जेव्हा करत नाही तेव्हा टोमणे असतात आणि जेव्हा काहीतरी करायला जातो तेव्हा असे नखरे असतात. कसे मोटिवेट होणार आहे आम्ही, म्हणजे दोघीकडून तुम्ही लेडीज लोक किंवा म्हणजे जे आपण बायका आहेत, गर्लफ्रेंड्स आहेत, दोघीकडनं तुम्ही खेळवतात. त्याच्यामुळे आम्ही कन्फ्युज होतो, त्याच्यामुळे आम्ही न्यूट्रल होतो, आम्ही काहीच करत नाही. आणि जेव्हा करतो ना तेव्हा ऍक्सेप्ट करून घ्यायचं. जेव्हा आमची इच्छा असते ना करायची, तेव्हा फुल मोटिवेट करायचं आणि सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या. 8-10 वर्षांची कसरत तू याला असं काय स्पेशल आहे की तू एवढा बुके घ्यायचं? ऐसे ही भाई 2024 स्पेशल आहे, तो स्पेशल आहे हो जाय. मी घेतलाय पेरू आणि अर्चूने घेतलाय चॉकलेट, कारण आज तिला पेरू खायची इच्छा नाही झाली. तुला चक्क नॉर्मली तू याच्यासाठी तर तू कधी रात्री तयार होऊ शकते. म्हटलं मीठ मिरची नको आता. रात्रीचा टाइम झाला म्हणून. बट त्या पेरूची मजा ती त्या मसाला काय अच्छा चॉकलेट के मजे लेले. थोडे टेस्ट करू शकते तू. व्हॅलेंटाईनच्या चक्कर मध्ये जबाबदाऱ्या विसरून चालत नाही, त्याच्यामुळे हे पीठ घेऊन आलेलं आहे. आणि इकडे माय व्हॅलेंटाईन. आणि अशा प्रकारात आमचा व्हॅलेंटाईन संपलेला आहे. हार्डली 1.5 तासाचा होता माझ्या घरातून निघण्याचा आणि तुला रिटर्न येण्याचा, पण बऱ्यापैकी संपलाय. आता आपल्याला मजा घ्यायला जायची दिन्याची. चल थोडी मजा घेऊ, थोडा तर बनताय. दिनाची मजा घ्यायला आलोय. उघड ठोक वाजू नको. हा किती हे बघ माय व्हॅलेंटाईन. काय तेरा कब खून खोलेगा रे फैजल, कब खून खोलेगा तेरा. हे असे गाणे ऐकून काय होणार नाहीये. आजच्या दिवशी तू घरातच थांबायला नव्हतं. आमचं ठीक आहे, आमचं झालं आता सगळं, आमच्यावर जबाबदाऱ्या पडल्या. आज टीमचा कॉल आलाय त्याला. हे बघ असं द्यायला लागतं, काहीतरी असं करायला लागतं. शिक तू इसके साथ मत रहे रे बाबा, तू इसके साथ मत रहे. तू चल